देखावा, माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार. हे ऐक जरा मतदारा, तुला लोकशाहीची आण. हे ऐक जरा मतदारा, तुला लोकशाहीची आण. कर कुशाल निर्भयतेनं तुझ्या हक्काच मतदान. कर कुशाल निर्भयतेनं तुझ्या हक्काच मतदान. मताधिकार हा 18 वर्षावरील नागरिकांचा कायदेशीर अधिकार असून त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले नाव मतदार यादीतून नोंदवणे आणि मताधिकार बजावणे गरजेचे आहे. मतदार यादीतील दुबारनामे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे गरजेचे आहे. तसेच मताधिकार बजावताना जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे गरजेचे आहे. चला तर मग करूया निर्धार मतदान करण्याचा. खरंच नांदतील का हो या देशात स्वातंत्र्याचे चंद्र सूर्य? का क्रांतीवीरांनी पाहिलेल्या स्वप्नांची राख रांगोळी होईल? का पुन्हा देश? नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? काही खरं नाही राहिलं राव या देशाचं. अहो, जगाच्या पाठीवर आदर्श लोकशाहीच्या वाटेनं चालणारं आपलं राष्ट्र. पण आज या लोकशाहीमध्ये या भूमातेची लेकरं स्वतःहून पायावर ठोंडा मारून घ्यायला लागली. स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा अर्थ हे आपल्या सोयीनुसार लावू पाहतायत. म्हणजे तुमचा नक्की मुद्दा मला कळला नाही. अहो, आपल्या आदर्श लोकशाहीचा कणा म्हणजे निवडणुका. या निवडणुका म्हणजे या सुजाण नागरिकांना सुट्टीचा म्हणजेच मनोरंजनाचा दिवस वाटतो. आणि या निवडणुका की निघाले पार्टीला, निघाले शॉपिंगला. आपण बरोबर आहे. स्वातंत्र्याच्या होमकुंडात यांचा कोणी नातेवाईक हुतात्मा झाला नाही ना, मग कसं कळेल ह्यांना लोकशाहीचं महत्व? अहो, त्यासाठी देशावर जीवापाड प्रेम लागतं. देशाविषयी अपार तळमळ लागते आपल्या मनात. हो ना. हे स्वराज्याचे सोन्याचे दिवस पाहण्यासाठी कित्येक आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं. कित्येकांच्या घरादारावरून नांगर फिरले. कित्येकाने जिवंत मरण अनुभवलं. हो ना. अहो, काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, हसत हसत फासावर जाणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, भाई कोतवाल यांच्यासारख्या कितीतरी महान विभूतींनी या दिवसासाठी आयुष्याची राख रांगोळी केली. कशासाठी? का? Dawn 50 is now connected. म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म देतं. तसंच झालंय आजच्या पिढीचं. अहो, निवडणुकीचा दिवस म्हणजे ह्यांना एन्जॉय डे वाटतो. पहा कशी साजरी होते ती सुट्टी. अर्थात जे या दिवसाला सुट्टी म्हणतात त्यांची. अरे वा 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 वा, बरं झालं परवाच आणून ठेवलंय सगळं पार्सल. नाहीतर झाली असती सगळी बोंबा बोंब. अहो, फ्रायडे ना. अहो, सगळे बेवडे आज दारू वाचून राहिले असते. अरे देवाला सगळ्यांची सोय लावलेली असते बाबा. अरे सगळे मिळतं हल्ली मागच्या दारातून. सगळ्यांचे हा बोले आहेत. मायला इलेक्शनला लय रंग भरला असेल. कोणाचा टांगा पलटी होईल काय सांगता येत नाही बघा. अरे आपल्याला काय करायचंय? हे बघ, तुझ्या वाट्याचा खंबा तुला भेटला ना. भेटला ना. मग आपल्याला काय करायचे दुनियात आली? चालेल, निवडून येणारे येतील, सत्ता भोगणारे भोगतील. आपण कशाला डोक्याला शॉट लावून घ्यायचा? नुसतं नाव जरी काढलं नाही इलेक्शनचं की अशा डोक्यात चढत नाही बघ. अरे हो ना. निवडून काय कोणी येऊ, आपल्याला काय फरक पडतो? हा, महागाई नेहमी सारखीच वाढते. पेट्रोल दर वाढतातच आहे आणि दारू बी वाढते. मग कशाला उगा आपला सोन्याचा दिवस वाया घालवायचा? आणि चल, ह्या निसर्गाच्या खुशीत गड किल्ल्याच्या बरोबरीनं कसं मन रमून जाते. बघ, लई मजा येते. आणि आजपर्यंत निवडून आलेल्यानं कोणी दारू स्वस्त केले का? अन्नधान्य, गॅस याच्या किमती कमी केल्यात का? कोणी बारचा रेट कमी केलाय?
मग कशात डोकं करायची? ऐकलं का? 9 वाजले. झाली का तयारी? चला, आज सुट्टी आहे तर बरा महिन्याची काम आटपून घेऊया. अगं पण मतदान करून घेऊ आधी. काय म्हणाले? मतदान कशा पाहिजे आणि कोणाला करणार? कोणी भलं केलं रे तुमचं? तुमच्या पोरीच्या लग्नाला हे निवडून दिलेले लोक येणार आहेत का? बस झालं, आपल्याला काही देणं घेणं नाही. चल, पिशव्या घ्या आणि निघा पटापटा. पोरं सकाळी तयार होऊन बसले ती. बरं, कुठे कुठे जायचं? पहिले जाऊन मॉल का टॉल म्हणतात तिकडे. मी काय अजून पाहिलं नाही, मला कसं असतं तो. पोरांच्या पसंतीची खरेदी करू आणि अख्खा दिवस बाहेरच घालू. अगं पण जेवणाचं काय? जेवणाला तरी घरी यायला लागेल ना. आले का पुन्हा खानदानावर? आज खिशाचा विचार अजिबात करायचा नाही. उद्या खर्च एकदा तरी निवडणूक तरी लक्षात राहील. आणि विनाकारण घाईबाई करायची नाही हा. आणि पोरांवर फेकायचं बी नाही. काय तुम्ही साहेब तुमच्या हाफिसात. बरं बाबा, चला निघा. या ठोकशाही पुढं लोकशाही अक्षरशः मेटाकुटीला येते. अहो राधा काकू, काकांना सांगा निघालं होतं. बूथवर गर्दी व्हायच्या अगोदर मतदान करून देऊ. चाळीतल्या खालच्या सगळ्या खोलीवाल्यांचं झालं का? त्यांनाच न्या, आम्हाला काही घेणं नाही. अहो काकू, 5 वर्षातून एकदाच निवडणूक येते. आम्हाला काय फरक पडतो त्याचा? आमच्या हातात कोणी 2 फुटके पैसे बी ठेवत नाही. तुम्ही कार्यकर्ते तुंबड्या भरता आणि आम्हाला टाळ्या वाजवायला बोलवता. बस झालं, आता समधी शामी झाले. गर्दी काकू, अहो तुम्ही तरी निघा की. आम्हाला काम आहे. मतं आम्ही द्यायची आणि मतं त्यांनी मारायची. त्यापेक्षा आम्ही आपल्या घरीच बरं. काय ना, चाळीतलं एक बी माणूस निघा ना की. नाही निघणार ती. अरे निवडून येण्यापूर्वी हे नेते लोक हात जोडतात आणि निवडून आल्यावर त्याच हाताने गळा काढतात का म्हणून त्याला मतं द्यायची. ये, आपण साला किसी कभी वोट नहीं देगा. अरे काय झालं? पैसे कमी पडलं का दारू? अरे मागच्या वर्षी मताला 500 रुपये भाव चालला आणि या वर्षी घरामागं 500. अरे हा कोणता न्याय म्हणायचा? अरे बाबा, भाऊचा निरोप आहे. सगळ्यांची सोय केलेली आहे त्यानं. आम्हाला भाऊ बिऊ काय माहित नाही. अरे 500 ची नोट भेटली तर 2 दिवस मध्ये तरी जातील. कामावर खाडा करून कोण जाईल ह्याला मत द्यायला? अरे पण आपला नेता निवडून येणार आहे. अरे गेल्या 20 वर्षापासून तोच येतोय ना निवडून. अंगावर एक कापड तरी घातलं का त्यांनी आमच्या? आणि आम्ही काय मत द्यायला येणार? पायलट मंडळी, आपल्या देशामध्ये मतदानाविषयी असणारी ही अनास्था. लोकशाहीमध्ये जनता जनार्दन सार्वभौम असते. जनतेच्या मतदानातून नेता निवडला जातो. नेता उत्तम झाला तर त्याला खुर्चीवरून खाली खेचण्याची ताकदही जनतेकडेच असते. आजपर्यंत आम्ही हाच विचार करत आलो, माझ्यासाठी कोणी काय केलंय तर मी का मत देऊ? मंडळी, आपल्या एका मतानं सुद्धा परिवर्तन होऊ शकतं. आपल्या घरापर्यंत येणारे रस्ते, बस, रेल्वे, वीज, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन अशा एक ना अनेक दैनंदिन गरजा असतात आपल्या. यासाठी हक्काचा माणूस निवडून दिला तर नक्कीच विकास घडून येईल. पण केव्हा? जेव्हा आपलं अमूल्य मत मतदान यंत्रात बंद होईल तेव्हा. आता निवडणूक जवळ येते. यापूर्वी केला तो वेडेपणा आता करायचा नाही. मनोरंजनासाठी, शॉपिंगसाठी किंवा पार्ट्यांसाठी हा दिवस द्यायचा नाही. तर हा दिवस देशाचा विकास घडवण्यासाठी आहे याचं भान ठेवा. मतदानाचा दिवस हा राष्ट्रीय दिवस आहे असं मनावर बिंबवा. आज गणपती बाप्पाच्या समोर शपथ घेऊन निर्धार करूया, निवडणुकीत मतदान करणारच आणि देशाचा विकास घडवीनच. कारण समर्थ भारत हेच आपलं स्वप्न आहे. देवा गणराया, तुझी शपथ घेऊन सांगतो, आम्ही सारे मतदान करू. मतदान हेच श्रेष्ठ दान.